राम राम मंडळी. राम राम. तर वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आम्ही निघालो आता पुण्याला माझ्या मावस भावाच्या लग्नाला. आम्हाला तसं निघायचं होतं 6 वाजता, पण इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार आमचे 6 8 वाजलेच वाजले, आहेत. 2 तास 6 वाजले इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार. सो आता आम्ही काय जर्नी आहे आमची पुण्यापर्यंतची तिथं दाखवूच, पण पुढे लग्नाची मजा मस्ती काय असते ती सुद्धा दाखवतो तुम्हाला. तर स्टे ट्यून. चलो बाय. हॅलो. सो गाईज आता आम्ही निघालो आहे परत पुण्याच्या दिशेने. माझ्याबरोबर माझ्या मावशीचा मुलगा सुद्धा आहे, त्याची सुद्धा फॅमिली आहे सोबत, आणि आम्ही एका पॉईंटवरती भेटून आता एकत्र पुढची जर्नी करत आहोत. सो गाईज, आता आम्ही हा पुढचा जो टनल आहे भतान टनल त्यामध्ये एंट्री करतोय. अरे एवढा अंधार कसा झाला लाईट्स असून सुद्धा? आताच बोलली कौस्तू आपण टनल मधून जातोय आणि त्यात तुम्ही गॉगल लावून बसलेत. अरे हो हा काय प्रकार आहे यार, यार. ते उन्हामुळे समजतच नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट टाइम साठी लक्षात ठेवा आता. हो. अरे घरून का नाही पुसून आणली? आता नीट साफ कर. गौर से देखो इस इंसान को. आता छोट्याशा ब्रेकसाठी आम्ही थांबलोय. तर बहुतेक जणांना हे लोकेशन ओळखीचं असेल. खूप जण थांबतात इकडे, खूप ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता. पार्किंग बघा किती आहे, आणि इकडे मागे पेट्रोल पंप आहे. हा फॅसिलिटी चांगल्या आहेत, म्हणजे नाश्ता इकडे पण आहे आणि नाश्ता वगैरे करण्यासाठी सुद्धा इकडे जागा आहे. तर आता बघू काय नाश्त्याचं काय ठरतंय तसं. आणि आता काय इकडून आलं, जवळच आलं, जास्त वेळ काय लागणार नाही आम्हाला. तेव्हाच ऐकते मी की पोचू पोचू पोचू, अजूनही पोचलेलो नाहीये. मी फक्त एकच ऐकते की थोड्या वेळात पोचू, आणि हे ट्रॅफिक काय म्हणते, काय बोलायचं गोष्ट. फुल ट्रॅफिक जाम आहे. आज ट्रॅफिक जाम आहे, त्याला आपण काहीच नाही करू. आणि या रस्त्यावर नेहमीच ट्रॅफिक असतं. रस्ता जरी एक्सप्रेस हायवे आहे तरी पण या रस्त्याने नेहमी ट्रॅफिक असतंच. काय रे दादा, तू आणि कौस्तुभ काय चाललंय तुमच्या दोघांचं? कंटिन्युअस तुम्ही कॉलवर आहात. निघायचं सोडून काय पण ना एकटा उभं होतो, त्या गाड्या बघ किती लागल्या. पहिले मी एकटा होतो, एवढे उभे राहिले माझ्या. ते बघत होते तू काय करतोय, मग टाकलं मला. तुला बघायला म्हणून थांबलेत ते. अरे हे उतरले ड्रायव्हर. तू नाही उतरला ना. गाडी थांबवून एवढ्या वेळ केलं तरी काय? काय केलं तुमचं हे गप्पा मारून जायचं ना. बस 5च मिनिटं. हे काय तुमच्या मागेच तर आहे यार, केव्हाच बोलतोय कुठे कुठे. बरेच ना. हाय, कसं चाललंय? हसताय ना, हसायलाच पाहिजे. खूप छान. आता बस झाल्या ह्या गप्पा गोष्टी, जर आता गाडी चालवण्याकडे पण लक्ष द्या. सो फायनली आम्ही आता लग्न घरी पोचलेलो आहोत. आणि गाईज तुम्ही बघू शकता मंडप वगैरे कसा टाकलेला आहे, आणि फुल मज्जा मस्ती चालू आहे. आणि आमचा डान्स ग्रुप सुद्धा वेट करतोय आमचा. राईट लेफ्ट राईट लेफ्ट. डान्स प्रॅक्टिस करून आता आम्ही बसलोय जेवायला. खूप भूक लागलेली आहे, आणि ॲज युजल कौस्तुभ माझ्या आधी बसलेत आणि जेवण सुरू केलंय.
जेवण करून आता पुन्हा रिहर्सल्सला सुरुवात झालेली आहे आणि ही लेडीज स्पेशल रिहर्सल आहे. हे गाणं जे आहे, Sisters. हे गाणं स्पेशली डेडिकेटेड टू नवरदेव आहे. तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये गाणं ऐकूच शकता आणि नुसती मजा. आणि हे काय आता हेच अर्धे गोष्टी विसरतात, काय करतायत त्यांचं त्यांना माहिती, बिहाइंड सीन असंच असतं. पण मजा येते. फायनल बघाल तुम्ही. तू पण डान्स कर. गुड गोईंग. स्टेप्स फॉलो करा. सिंक्रोनायझेशन 0 इकडे. सो फायनली आम्ही रिहर्सल फ्लोअरवर आलेलो आहे आणि कदाचित हे फायनल टचअप असू शकतं आमचं रिहर्सलचं. विसरलेत कौस्तुभ. काय करताय तुम्ही? म्हणूनच म्हणतो ना, कदाचित हे फायनल टचअप असू शकतं, पण नाही, हे आता डायरेक्ट स्टेजवरतीच करू आम्ही. आता बघाच तुम्ही. रिहर्सल्सलाच बघ ऑडियन्स किती चेअरअप करते आपल्याला. चेअरअप मला करताय, तुम्हाला कुठे करताय? तुम्ही तर विसरताय सारखे. सो असेच बॅक टू बॅक डान्स रिहर्सल्स चालू राहिलेत आमचे. आणि आमचा जो डान्स आहे तो तुम्ही आता संगीत नाईटला तुम्ही बघालच किती प्रॅक्टिस झाली. आणि कोण चांगलं करते ते सांगायला विसरू नका. कमेंटसाठी आम्ही वाट बघतोय. सो प्लीज स्टे ट्यून. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.